नमस्कार मित्रांनो, मी श्रीराम बेलनूर तुमच्यासाठी घेऊन आलो आहे दिनविशेष मालिका. दिनविशेष मालिकामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. मित्र हो, आज आहे 27 जुलै 2026. 27 जुलैच्या महत्त्वपूर्ण घटना आपण बघणार आहोत. तर याच्यामध्ये प्रामुख्यानं बघा, CRPF या संस्थेची स्थापना झाली किंवा CRPFचा स्थापना दिवस आहे. तर 27 जुलै 1939ला CRPF म्हणजे काय? सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स, ओके, केंद्रीय राखीव पोलीस दल, या दलाची स्थापना झाली. तर हे दल कशासाठी वापरतो आपण? आपत्ती व्यवस्थापन. राखीव म्हणजे काय की ज्यावेळेस आपत्तीजनक परिस्थिती निर्माण होईल, जसं की आता दिल्लीमध्ये काय झालं होतं, विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं होतं. तर या आंदोलनाला आळा घालण्यासाठी किंवा कंट्रोल करण्यासाठी कोणाला तैनात केलं होतं? CRPFला तैनात केलं होतं. तर हे राखीव दल कशासाठी वापरलं जातं? काही आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली, पूर परिस्थिती निर्माण झाली किंवा अंतर्गत काही कलह निर्माण झाला, तर अशा वेळेस या CRPFचा वापर केला जातो. बघा नेक्स्ट, APJ अब्दुल कलाम यांचे निधन. भारताचे सर्वात लोकप्रिय राष्ट्रपती, मिसाईल मॅन, सायंटिस्ट आणि खूप मोठे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक क्षेत्रामध्ये योगदान देणारे व्यक्तिमत्व असलेले डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा आज मृत्यू झाला होता, यांचं आज निधन झालं होतं. तर APJ कलाम साहेब यांचे निधन झाले होते आणि त्यांची आज पुण्यतिथी आहे. 2015ला त्यांचं निधन झालं होतं. अतिशय मोठी अशी व्यक्ती आज आपल्याला सोडून गेली होती. त्यांच्या निधनामुळं भारताचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. असे हे डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब यांची आज पुण्यतिथी आहे. यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या विचारांना विनम्र अभिवादन. तसंच बघा, आज टोरंटो विद्यापीठातील जे संशोधक होते, त्या संशोधकांनी काय केलं मित्रांनो? इन्सुलिन शुद्ध स्वरूपात वेगळे करण्यात यश मिळवलं. तर इन्सुलिन सिक्रेशन इन्सुलिन जे आहे त्याला सेपरेट करण्याचं काम टोरंटो विद्यापीठातील संशोधकांनी पूर्ण केलं आणि खूप मोठी क्रांती आहे. लक्षात घ्या, जे शुगरचे पेशंट आहे त्यासाठी ही खूप मोठी क्रांती आहे. तर या शास्त्रज्ञाचं नाव आहे फ्रेडरिक बॅटिंग नावाच्या शास्त्रज्ञाला हे यश मिळालेलं आहे. तर ही गोष्ट कधीची? 1921ची. त्याच्यानंतर थोरले माधवराव मराठा साम्राज्याचे चौथे पेशवे झाले. आता बघा, ही गोष्ट कधीची? 1761ची. पानिपतचे युद्ध झाले, ओके, आणि त्या युद्धानंतर थोरले माधवराव मराठा साम्राज्याचे काय झाले? पेशवे झाले. त्याच्यानंतर बघा, अभिनेते, दिग्दर्शक आणि लेखक राहुल बोस. खूप मोठं नाव आहे. प्रसिद्ध अभिनेते, प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक राहुल बोस यांचा जन्म झाला. तर ही 1963ची गोष्ट. 1963ला या गोष्टी झाल्या. आणि अभिनय क्षेत्रामध्ये, लेखन क्षेत्रामध्ये, दिग्दर्शक, बॉलिवूड इंडस्ट्रीजमध्ये खूप मोठं योगदान ह्या राहुल बोस यांचं आहे. तर यांचा जन्म 27 जुलै 1963ला झाला. तर बघा नेक्स्ट, कोलंबो येथे वेलिकाडा. कोलंबो ही श्रीलंकेची राजधानी. येथील वेलिकाडा तुरुंगात सिंहली कैद्याने 18 तमिळी कैदी कोण होते? राजकीय कैद्यांची हत्या केली. तर तमिळ लोकांना वेगळा देश लागत होता आणि तमिळी टायगर ही एक संघटना होती. त्याचा मोरख्या प्रभाकरण होता आणि ह्या कर्णाने काय केलं की तामिळ लोकांवर जो अन्याय होतो, अत्याचार होतो, त्यांना ते दुय्यम नागरिकत्व मिळतं, याच्या विरुद्ध आवाज उठवला आणि त्यांनी अशी राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक संघर्ष निर्माण केला. आपली एक मजबूत फळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तर असे जे राजकीय नेतृत्व होते, त्यातले काही नेते होते, तमिळ नेते, यांना तुरुंगात टाकले होते. तर तिथं तुरुंगात आतमध्ये सिंहली कैद्यांनी 18 तमिळी कैद्याचा खून केला, ओके. त्याच्यानंतर LPGच्या वापरास मंजुरी. तर ही गोष्ट कधी कैद्याने खून केला? तर
1983ला. त्याच्यानंतर LPGच्या वापरास मंजुरी, तर 1999ची गोष्ट आहे. भारत सरकारने लिक्विड पेट्रोलियम गॅस, जे की घरगुती इंधन म्हणून वापरतो आपण, त्याचा ट्रान्सपोर्टेशनसाठी वापरण्याला मंजुरी दिली. ओके, तर मग आजकाल तुम्हाला रिक्षा वगैरे दिसतात त्या LPGच्या गॅसवर चालणार. तर याची सुरुवात कधी झाली? 1999ला. त्याच्यानंतर सार्वजनिक ठिकाणी सिगारेट, तंबाखू, गुटखा सेवन, जाहिरात किंवा त्याचं सेवन किंवा त्याचा प्रचार प्रसार करण्यास, वितरण करण्यात बंदी घालण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. महाराष्ट्र शासनाने हा निर्णय कधी घेतला? तर 2001 साली. 2001 साली महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला की गुटखा वगैरे सार्वजनिक ठिकाणी विकले जाणार नाही. महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे, जे की बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आहेत, तर त्यांचा जन्मदिवस आहे. तर त्यांचा जन्म कधी झाला हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं. त्यांचा जन्म कधी झाला हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं. तर बघा मित्रांनो, लंडन येथे 30व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली. तर ही स्पर्धांना सुरुवात कधी झाली हे सुद्धा तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. तर 27 जुलै हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. CRPFची स्थापना आणि त्याचबरोबर डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब यांची पुण्यतिथी आहे. यांच्या पुण्यतिथीनिमित्त सर्वांना त्यांच्या आठवणीत, त्यांच्या विचारात एकत्रित होऊन किंवा त्यांच्या विचाराला अभिवादन करून एक प्रण घ्यायचं की आपणही आपलं जीवन अशा पद्धतीनं व्यतीत केलं पाहिजे आणि देशाच्या सेवेसाठी आणि संशोधनात्मक काहीतरी योगदान देऊन भारताला विश्वगुरू म्हणण्यापेक्षा एक मोठी काय म्हणताय, भारताला महासत्ता हा शब्द वापरला. त्यांनी महासत्ता बनवण्यासाठी आपण प्रयत्नशील असावे अशी अपेक्षा करतो. आणि आजचा दिनविशेष संपवतो. तुम्हाला आजचा दिवस शुभ जाऊ.